हिरवा निसर्ग या संगतीने जीवन सफर करू मस्तीने पुढचा येत ना मला ला 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 ला। या पाण्यामध्ये जलपरीच येऊन जाते म्हणून जेवून बघा। या ठिकाणी आज सुद्धा वाघ, सिंह, कोल्हे वगैरे हे जे आपले जंगलातील प्राणी हे पाणी पिण्यासाठी इथे येऊन जातात। आणि चेतनी मला एवढी जबरदस्त व्हेरी गुड। नमस्कार मित्रांनो, तर मी सागर खोडके आया तोड फोडके। तर कसे आहेत भावांनो, चांगलेच असाल आणि चांगलेच राहा। तर बघू शकता मित्रांनो, आम्ही आलो एका निसर्गरम्य वातावरणामध्ये। आमच्याच गावाच्या साईडला एक ठिकाण आहे, वंगण म्हणून याला इथं सांगितलं जातं। तर बघू शकता, तुम्हाला मी पूर्ण नजारा दाखवतो बघा, एक नंबर। आता आपण इकडे आज चालत चालत जाणार आहेत, तर बघू शकता ही आपली जी आहे, चला काय ती झाडी आणि काय ते पाणी, आणि काय ते डोंगर, आणि चला खूप मजा येणार आहे आजच्या व्लॉग मध्ये भावनो। आम्ही आमची पूर्ण नातेवाईक मंडळी, पूर्ण फॅमिली आज नदीवर स्पेशल जेवण एक बोकड घेऊन आलेले आहोत। आणि आमची लेडीज गँग तिकडे कपडे धुते, बाकी आमची गँग इकडे स्वयंपाक करते, काही आंघोळ करतात, आणि आम्ही आलो त्याचं जांभळं खायला। तर चला तुम्हाला सगळं काही दाखवतो, व्लॉग स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा। तर चला तर बघा मित्रांनो, आमच्या गावाजवळील मस्त असा नजारा, गावाच्या साईडलाच हे ठिकाण आहे, गावापासून अगदी 1.5-2 किलोमीटर अंतरावर। तर बघा, आणि आज आहे मित्रांनो जून महिन्याची 9 तारीख, आणि बहुतेक आता हा उन्हाळा तर संपलेला आहेच, कारण वातावरण बघू शकता पूर्णपणे ढगाळ वातावरण झालेलं आहे। पाऊस तर थोडा थोडा यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, आणि मी आता चाललोय तिकडे चालत हळूहळू। तर बघू शकता मी अशा पाण्यातून चाललोय, एकदम सुंदर नितळ पाणी आहे, मस्त एकदम वाटतं, बघू शकता। नदी तिकडे खाली नदी आहे भावांनो, आणि हा तर एकदम थोडा वरचा भाग आहे। तरी बघू शकता मित्रांनो, पूर्ण मे महिना संपला, पूर्ण उन्हाळा संपला, आणि तरी सुद्धा इथलं पाणी आटलेलं नाही, एकदम नितळ पाणी आहे, बघू शकता। आणि आजचा व्लॉग एकदम खतरनाक होणार आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण। कधी पण या मित्रांनो, इथं पाणी तुम्हाला सुंदरच दिसल। तर मित्रांनो, एवढ्या उन्हाळ्यामध्ये असं हिरवळ दृश्य, एवढं नितळ पाणी, आणि भावांनो अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये जे सुख मिळतं ना, हे सुख अजिबात कुठे मिळू शकत नाही, बघू शकता। तर गाईज, हिरवा निसर्ग या संगतीने जीवन सफर करू मस्तीने, पुढचा येत ना मला ला 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 ला। तर चला दिल को करार आया, तर बोला ना। बघू शकता, हा टायटॅनिकचा एक तुटलेला एक मलवा आहे, तो त्या समुद्रामधून वाहत इथपर्यंत आलेला आहे। तर बघू शकता याची हालत काय झालेली आहे, तर तुम्हाला बघायचं असतं इकडे व्हिजिट करू शकता। अबे साले, हा मित्रांनो नक्की व्हिजिट करा आमचा गावठी टायटॅनिक। लोकेशन तर मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये। तर चला, अजून आपल्याला खूप आतमध्ये जायचं आहे, एकदम खतरनाक। ए आशू, मासे पण येत रे मोठं मोठं। तर गाईज मासे बघू शकता, मासे सुद्धा आहेत, आणि आम्ही एका खतरनाक ठिकाणी चाललेले आहोत एकदम। आणि बघू शकता आमचा रानमेवा, बघू शकता हे जांभळं आहेत। आणि मित्रांनो, यावर्षी तापमान सुद्धा जवळजवळ 41 ते 42 अंश सेल्सिअस डिग्री पर्यंत तापमान गेलं होतं, तेव्हा सुद्धा भावना आम्ही याच ठिकाणी यायचो, अशी बरोबर बघू शकता।
आम्ही सकाळपासून इथे कांबलं शोधतोय, पण काही खाल्लं नाही तर कॅंगेरी आलेली आहे. कॅंगेरी. तर तुम्हाला अजून मी एक आश्चर्यचकित वाटेल तुम्हाला, असा एक मी तुम्हाला आता ठिकाण दाखवतो. बघू शकता भावांनो, 12 महिने 13 काल नीट आहे का, 12 महिने 13 काल तिथून पाणी येतं भावांनो. तर कांबलं काय आलेलं नाही. जांभळं सुद्धा आम्ही खाणार आहेत. आधी चाललो आता आम्ही पाणी प्यायला. तर चला, एकदम खतरनाक. बघू शकता मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, अजून तर पाऊस पडलेला सुद्धा नाही, अजून पावसाळ्याला सुरुवात सुद्धा झालेली नाही, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता इथे किती पाणी आहे आणि किती हिरवळ असं हे इथलं ठिकाण आहे. बघू शकता सगळीकडे पूर्णपणे हिरवळ आहे. अजिबात इथं आल्यानंतर कोणाला वाटणारच नाही की उन्हाळा चालू आहे. तर बघा. आणि मित्रांनो बघू शकता, हे इथून 12 महिने 13 काल पाणी चालूच असतं. बघू शकता. आणि एकदम नितळ पाणी, एकदम आणि एकदम थंड पाणी बघू शकता. आणि मी सुद्धा तुम्हाला पिऊन दाखवतो. तर भावांनो, तुम्ही मागचा एक आपला धाकेदा वरचा व्लॉग बघितला असेल, महाशिवरात्रीचा व्लॉग. तर मित्रांनो, महादेवांचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथून हे पाणी जमिनीतून मुरून इथपर्यंत येतं मित्रांनो. बघू शकता. आणि खूप गार पाणी मित्रांनो. पावसाळ्यात हा पूर्ण एरिया पाण्याने भरलेला असतो, त्यामुळे पावसाळ्यात काही इथं यायला जमत नाही. परंतु मित्रांनो, त्यानंतर 12 महिने 13 काल हे पाणी चालूच असतं. तर आता आम्ही पाणी पिऊन घेतो. चला. तर वातावरण बघा तुम्ही, पवित्र पाणी आहे, तुमचं पाप धुतले जातील. एकदम कडक उन्हाळा चालू आहे, परंतु आज जरा ढगाळ वातावरण झालेले आहे. आणि हा एरिया बघा. एक मिनिट आशुतोष, एक मिनिट मला. हा बोल. हा बघा, हा पाणी आहे, याच्यात तुमचे पाप धुले जातील, जशी गंगा नदीमध्ये धुले जातात तसे. एकदम पवित्र पाणी आहे. हा नक्कीच, बरोबर. विजिट करा भावांनो, विजिट करा. गणपती सुद्धा ओ माय गॉड, इथं जास्वंदीचं फुल पाण्यामध्ये पवित्र पाणी. पवित्र पाणी. असं सांगलं जातं की या पाण्यामध्ये जलपरी सुद्धा येऊन जाते. म्हणून जेवून बघा, जलपरी राहते ते बघा. तिकडे तुम्हाला तो होल दिसत असेल तो बघा. ते तर त्या ठिकाणी ती म्हणजे असं सांगतात की त्यात कोणीतरी बघितलेलं आहे. बरोबर. आणि तसेच मित्रांनो, या ठिकाणी आज सुद्धा वाघ, सिंह, कोल्हे वगैरे हे जे आपले जंगलातील प्राणी हे पाणी पिण्यासाठी इथे येऊन जातात. चला, आपण जरा तयार तुम्हाला लहानशी गुफा दाखवतो. बघू शकता, लय डेंजर हे. बघा भावना, इथूनच ते काहीतरी गडबड आहे. जलपरी इकडेच येते असं म्हणतात. तर गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत स्वयंपाक ज्या ठिकाणी बनवायला लावलाय त्या ठिकाणावर. तर चला, इकडनं जातो. पाणी वगैरे पिऊन येता तुम्ही. चला. एकदम कडक उन्हाळा तरी सुद्धा भावनो इथं पूर्ण एसीची फिलिंग आहे ना, एकदम कडक. चला. किधर चलो. आता आम्ही चढणार आहे. चढताना तर कोणीतरी रिवर्स आला तर हा माझा पुढचा समजच असेल तर सांगायचे. हा, क्रॅश होऊ शकतो. अबे साले. हा, रिवर्स कोणी येऊ नका. हा, नाही तर याच्यावर क्रॅश झाला ना एखाद तर वाट लागल. व्यवस्थित चढा. अरे ओके, ठीक आहे. चल आता मी चढतो. तर गाईज, आता आम्ही आलोय करवंद खायला. मला करवंद दाखवतो बघा. एकदम खतरनाक, पूर्ण काळी आहेत, पूर्ण पिकलेली आहेत भावांनो. बघू शकता, पूर्ण करवंद आपलीच आहे. कधी पण या, खाऊन जा. हा, तुम्हाला दारू बनवायची घेऊन. हा, आणि दारूसाठी सुद्धा इकडे बघू शकता. इकडे अजून आपला कच्चा माल आहे थोडा. आणि माहिती नाही बघा, एकदम इकडे बघू शकता तुम्ही, मस्त रानमेवा. तर आपला भाऊ आता पाडतो. ठीक आहे, पाड तू पाड. या, बस. झाडाची वाट नाही लावायची आपल्याला. हा, मला पण दे 4-5. आणि मित्रांनो, लाल मुंगे जास्त आहेत इकडे. लाल मुंगे, तुम्ही त्याला काय सांगायचं माहित नाही. बघू शकता. वा, आपली गँगनी मला आणून दिलेली आहेत. आणि मित्रांनो बघा, जांभळं
फुल स्टॉक आहे गाईज. आपल्याकडे पिकलेला स्टॉक सुद्धा आहे, थोडा कच्चा माल आहे. आणि गाईज आता आपण आलेलो आहोत आपल्या स्वयंपाकाच्या ठिकाणावर. तर चला पूर्ण आपला इकडे वेगवेगळे मेनू बघू शकता. आणि हा इकडे आपल्या स्वयंपाकाचं काम चालू आहे. याच्यात भात आहे, त्याच्यात भाजी. हा ही आपली मंडळी. आणि बघू शकता ही आपली गँग. हा तर बघा इकडे ही आपली गँग आहे बसलेली आहे. साईडला स्वयंपाकाचं काम चालू आहे. आणि माझ्यासाठी अरे थँक्यू यू तू. तर भावांनो बघू शकता इकडचा हा एरिया वन वे लागून मित्रांनो पूर्ण गवत जळून गेलेलं आहे. आणि एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये बघू शकता हा एरिया एकदम हिरवागार आहे. बघा तुमच्या समोर एकदम लाईव्ह उदाहरण आहे भावांनो. तो मागचा एरिया बघू शकता पूर्णपणे वनवा लागून पूर्ण जळून खाक झालेला आहे. आणि हा इथला एरिया बघा एकदम आपला आशू आणि आपला उतू एकदम निसर्गरम्य वातावरणाची मजा घेत आहेत. बघा Hello guys, we are in the forest with our family and friends. He is my brother. He is my brother. He is my dost. He is my friend, my family, bade papa, chote papa, papa, and my family. And we are in the forest for lunching. For one भोजन. ओके. तर गाईज आता आम्ही चाललो सगळी गँग आंघोळ करायला, बरोबर ना? तर आता प्रत्येक जण आपापला धुवणार आहे. तर चला समजून घ्या. प्रत्येक जण आपापलं अंग धुवणार आहे. ही गँग आमची बघू शकता. ओ माय गॉड सुंदर निसर्ग खतरनाक. तुम्हाला वाघाचे पाय बघायचे असतील तर हे बघा दाखव. हा आणि तुम्हाला मी जसं मगाशी बोललो की वाघ सिंह पाणी पिण्यासाठी इथे येतात. बघू शकता त्यांच्या पायाचे ठसे. अजून दाखवतो तुम्हाला या इकडे. जून महिन्यात चालू आहे भावांनो. आणि इथली हिरवळ बघा एकदम सही आहे बॉस. तर चला आता आपण सुद्धा आंघोळ करू. तर बघा भावांनो आमच्या काकू आमच्या आत्या आमच्या बहिणी सगळ्या कपडे धुतात. आणि गँग आता आपली उतरलेली आहे आंघोळ करण्यासाठी. बघू शकता मेटावर आहेत आपली सगळी गँग. बबन मारा उड्या तिकडनं. बघा तिकडं गँग आणि चेतनी मला एवढी जबरदस्त. हो अमोली आणि या ओ खतरनाक. आता गेलेले आपला हानी. ओ डेंजर. भावांनो आम्ही 4-5 गंदे आम्हाला पोहताच येत नाही. आम्हाला इथं बसूनच आता हा यांची मजा घ्यायला लागेल. ओ इधर निकल गया. नेक्स्ट बघा भावांनो व्यवस्थित त्याला पोहता सुद्धा येत नाही तरी भावाची आमच्या डेअरिंग बघा. ए विरूला या दे ना बाटल्या त्या बाटल्या. डेंजर. 1 hour later. तर बघू शकता गाईज आता गँग आमची जमायला लागलेली आहे. आणि आता मी थोड्या जेवणार आहेत. तर बघा अशी गँग पडले. आणि आपला चेतन भाऊने 4 बिअर मारले आहेत. भाई फुल जाम आहे. आणि आपला पांडा त्याने 4 पांडानी 2 केलेले आहेत बस. बघा भावांनो आमची जेवणाची तयारी चालू आहे. हा अमोल एकदा
खतरनाक आमच्याकडे नमुने आहेत. चेतन बहिणी आपल्या 4 बिअर मारली आहेत भाई, फुल जाम आहे, विषयच नाही. हा वीरू आमचा वीरू गँग. जी चपली उतू हा 1 मिनिट. आज या ठिकाणी आमच्या फॅमिली ग्रुप सर्व सगळे सोयरे आणि बालगोपाळ असं सर्व मिळून आज हा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. गारगाव गावातील प्रसिद्ध अशा प्रकारची आमची नदी अगदी फ्रेश आंघोळी करून त्यानंतर एक गावठी बोकडाचं मटणाचं जेवण या ठिकाणी आहे. हा आमच्या फॅमिलीचा अतिशय आनंदाचा क्षण आहे की प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र फॅमिली येत असतो आणि लहान सहान कार्यक्रम हे आमच्या एकत्र कुटुंबात होत असतात. आणि त्याचाच नमुना हा आजचा या ठिकाणी उन्हाळ्यातील क्षण असून पण जरा ढगाळ वातावरण म्हणजे मे महिन्याचा अखेरचा किंवा जून महिन्याच्या पावसाच्या सुरुवातीचा हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय गोड कार्यक्रम आणि सर्व सगळे सोयरे व आप्तेष्ट मंडळी असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व या ठिकाणी आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलेत. सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी पेढ्यांचा आस्वाद मटणाबरोबर आम्ही घेत आहोत, त्याबद्दल त्यांचा सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजून धन्यवाद. निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. तरी सर्व या ठिकाणी कुटुंबातील व्यक्तींचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. अंगणवाडी सेविका अशा प्रकारची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं आम्ही स्वागत करतो, कौतुक करतो आणि हसत खेळत असा हा कुटुंबाचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम आम्ही जेवणानंतर समाप्त करतो आणि फ्रेश पाण्यामध्ये आंघोळी करून थोडासा आनंद द्विगुणित करतो. धन्यवाद. चिकन कुठे बंधुदा काय रिएक्शन सही आहे. अरे हर्षू डिडो उद्दू अब्बू लाजू नको. तनू इकडे बघ. एअरजी पांडा आणि गाईज आमचे 2 गंधे इकडे. भले ना त्यांनी घ्यायचं असतं पाणी. यो भविष्य. गाईज आता मी सुद्धा जेवतो, तुम्ही सुद्धा जेवून घ्या. काय तू चिकन का मटन? सगळे जरा जेवणात व्यस्त आहेत तर त्याचा ओळख मी जरा काढतो. तर त्यांनी बघा पाणी आणि थंडा एकत्र घेऊन तसेच हे काय हे बकऱ्याला त्यांनी घेतलेलं आहे. कांदा वगैरे स्वाद सहित मोड झालेली आहे. आणि आमच्या टॉमीची मोड बघू शकता. टॉमी पल्लाय डायरेक्ट मेटावं. टॉमी खाता त्याच्या बकऱ्याचा हाडूक क्रॅश झालाय आणि टॉमीची मोठ. टॉमी एवढा डखारा करायचाच नाही. आणि त्याच्या हाडूक गुतलेलं आहे. अरे टॉमी पल्ला. गाईस त्याने खाता हाड गुतवलेलं आहे तोंडामध्ये. हा अचिव दे. आम्ही आज आलोय मध्ये.
1 hour later. तर गाईज आता मी सुद्धा आंघोळ करतो. आपली गँग पूर्ण पाण्यामध्ये उतरलेली आहे. चलो, मला पोहता येत नाही त्यामुळे आपण जास्त रिस्क पण घेणार नाही, कारण एरिया एवढा दिसतो पण पाणी खूप खोल आहे मध्ये. गाईज मी इथं उतरलो. इथं मी आता उभा आहे, बघू शकता. पूर्ण विहिरीसारखं खोल कुंड आहे हे कुंड. 2 ते 3 ताड एवढं खोल कुंड आहे. आणि आपली गँग बघा आंघोळ करते. ओ आता जरा नाही तर अमोलच्या डोक्यावर उडी. आणि गाईज आपल्याला व्यवस्थित पोहता येत नाही त्यामुळे आपण रिस्क घेत नाही. हा खड्डा आहे तिकडे. तुला येते तसा पोहता येते ना? नॉर्मल मग नको जाऊ, फार खोल आहे. ते बाजूपर्यंत जाऊ शकतो मी. ते बाजूपर्यंत जाऊ शकतो मी. कुठून? त्या साईडने. तर गाईज मी आंघोळ करतो. अजून तर आता खूप मजा करणार आहेत, पण व्लॉग बनवण्याच्या नादात मग मला मजा करायला भेटत नाही. ओ आता पडता राहिलो. तर चला. आणि गाईज आंघोळ करण्यासाठी आम्ही साफ करायला लावलंय कुंडातलं शेवाल, बघू शकता. शेवाल साफ केल्यानंतर परत आमची गँग उड्या मारायला सुरुवात करणार आहे. भावांनो, हे कुंड तुम्हाला एवढंच दिसतंय, परंतु हे 2 ते 3 ताड होतील एवढं खोल आहे. आजपर्यंत याची खोली कोणाला मोजता आलेली नाही, अजिबात नाही. एकदम डेंजर. होऊ शकता ही आमची नदी. आणि हे काटे लय बेकार टोचतात, लय बेकार टोचतात हे काटे. तर गाईज आंघोळी झाल्यानंतर आता आमचा आहे दुसरा फो. बरोबर, दुसरा फो बघू शकता. ही आहे आमची महाराजा थाली. आणि तो आमचा भाई फुल जाम आहे. भाईनी जवळजवळ 4 ते 5 बियर मारलेले आहेत. ही भाई अजून निघत नाही कुंडातून. तर गाईज बघा, मी करतो बकऱ्याचं मटण. गावठी बोकड आणला होता. हा, व्हेरी गुड. बघू शकता. चाप. 1 hour later. तर मित्रांनो, व्हिडिओ मध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय की माझा हा मित्र फुल जाम आहे, तो जाम आहे, बिअर पेल्यात. काही नाही, प्रत्येकाने फक्त आम्ही थम्सअप आणि स्प्राईट थंडे आणले होते. कोणीच दारू वगैरे काहीच पेलेलं नाही. कोणीच काही चुकीचं समजून घेऊ नका. तुमच्या मनोरंजनासाठी फक्त थोडीशी कॉमेडी. तर गाईज फायनली आजची आमची पार्टी वगैरे सगळी झालेली आहे. आमच्या गँगनी पण आंघोळी वगैरे सगळ्यांनी केलेले आहेत. आणि आता आम्ही निघतो घरच्या दिशेने. तर भावांनो, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? तर आपला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपली व्हिडिओ शेअर करा. आणि आता आम्ही चाललो घरी. तर चलो, टाटा बाय बाय, खतम.